नमस्कार मित्रांनो, आजचा रिव्ह्यू आपण करणार आहोत मिराई नावाच्या नवीन मूवीचं. यामध्ये जेव्हा आपण ट्रेलर बघितलं होतं तेव्हाच आपल्याला समजलं की यामध्ये काही VFX CGIचा यूज होणार आहे आणि तो पण चांगल्या पद्धतीने. तर मूवी बघून झालेलं आहे. तर मूवी कशी आहे म्हणलं तर पाहण्यालायक तर आहे, चांगलं कॉन्सेप्ट्स आहे वगैरे. बजेट जास्त नसल्यामुळं आलेलं आहे थोडं, म्हणजे स्टँडर्ड पद्धतीनं दाखवलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण बघायला गेलं तर आपण एवढे सिनेमे वगैरे बघितलं की आपल्याला चांगल्याच क्वालिटीचं पाहिजे असतं. कधी कधी एक्सपेक्टेशन असतात, पण यांचं बजेट बघलं असतं. बजेट पण तेवढं काय जास्त नाही, मे बी 30 करोड, 30 का 60 करोड एवढं बजेट आहे या मूवीचं. पण यामध्ये पण ते चांगले VFXचा यूज करून चांगल्या स्टोरीसहित चांगलं प्रेझेंटेशन केलेलं आहे, प्रस्तुती चांगली दाखवलेलं आहे. तर मेरा मूवी एक टाईमचं चांगलंच आहे, तुम्ही एक टाईम बघायला पाहिजे, पण नॉट टू म्हणजे रिपीट मोडवरती बघण्यालायक तर नाही आहे. पण एकदा तुम्ही बघायला पाहिजे मूवी, तेवढी खराब पण नाही. आजकाल बघायला गेलं तर चांगले सिनेमे येतच नाही आहेत. पता नाही, माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे तर चांगले सिनेमे करत नाहीत. जे काय चांगले सिनेमे येत आहेत ते साऊथ इंडस्ट्रीकडूनच, दाक्षिणात्य चित्रपटाकडूनच थोडं बहुत चांगले. कदाचित ते रायटिंगवर, स्टोरीवर ते जास्त भर दिलेलं आहे, तरी प्रेझेंटेशनवर. की आपण सगळे कलाकार हे कलाकारच असतात, जे रोल त्यांना मिळते त्या पद्धतीने ते साकारत असतातच. तर ते जे दाक्षिणात्य आहेत ते कलाकार आपल्या कलावर ध्यान देतात. आणि मिराई पिक्चरमध्ये बघाल तर त्यांचा डिरेक्टर, त्यांचे ॲक्टर्स हे काय जास्त मोठे नाही आहेत. ओके, म्हणजे त्यांनी रिप्रेझेंटेशन भारी केलेलं आहे. एका पद्धतीने मिराई मूवी चांगली आहे, एकदम एक बार बघायलाच पाहिजे आणि जास्त दिलाच पाहिजे. आजकाल बघायला गेलं तर काय सिनेमे तेवढे चांगले येतच नाही आहेत. तर चांगली गोष्ट आहे, चांगला सिनेमा आहे. तर या सिनेमाला माझ्याकडून 10 पैकी 6 मार्क. कारण की यामध्ये मला वाटतं की ॲक्शन सिक्वेन्स अजून मजबूत करता आले असते. ओके, म्हणजे जेव्हा तो वेगवेगळे बुक घेण्यासाठी जातो, पुस्तक वगैरे जमा करण्यासाठी जातो, तेव्हा त्यांचे जे असतात रक्षण करणारे ते अजून थोडं चांगली फायटिंग दिली असते. पण नो प्रॉब्लम, बट फाइट सीक्वेंस इज मस्ट, अच्छा फाइट सीक्वेंस होना चाहिए. और बाकी VFX वगैरे बरोबर होतं. जे काय ज्या प्रकारे मर्ज केलं वगैरे, काय आजकाल असे सिनेमे पाहायला मिळत नाहीत, पण त्यातल्या त्यात हा सिनेमा त्यांनी दाखवला, त्यामुळे त्यांचे आभार. तर सिनेमा चांगलाच आहे एक प्रकारे. तर 10 पैकी 6 पॉईंट देतो मी आणि धन्यवाद.